हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही आता आलेलो आहोत बटाट्याचा किस करण्यासाठी. तर सगळ्यात आधी ना मी झाडून घेते, कारण खूप धूळ असते टेरेसवर आणि मातीसुद्धा होती. तर ते सगळं क्लीन करून घेतलं मी आधी. तर झाडून घ्यायलाच मला जवळजवळ 15 ते 20 मिनटं गेली आणि छानपैकी क्लीन केलं. आणि त्याच्यानंतर मग ना साडी घेतली आणि ज्या जुन्या वगैरे साड्या असतात ना त्याच्यावर मी किस आणि वेफर करते. प्लास्टिकचे पेपर वापरून देत नाहीत. रियांशी आयडी ते म्हणतात प्लास्टिकचं काही यूज करू नको. त्याच्यामुळे साडी व्यवस्थित ज्या कोणत्या चांगल्या वगैरे साड्या आहेत जुन्या पुराण्या, त्याच्यावर किस आणि चिप्ससुद्धा त्याच्यावरच केले होते मी. क्लिनिंग वगैरे होईपर्यंत ना रियांशने तुम्हाला आमच्या टेरेसचा आजूबाजूचा परिसर दाखवलाच असेल, तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि छान वाटतं, असं रोड टच आहे आमची सोसायटी आणि एकदम मस्त वाटतं बघायला. आणि आता इथे डिस्कशन चालू होतं, इकडे करायचं का तिकडे करायचं. आणि आता मिस्टरांना सुट्टी असल्यामुळे ना त्यांनासुद्धा वर बोलवलं होतं आणि इथे त्यांची बडबड चालू होती, कामं पटकन करून घ्यायची. तर व्हिडिओ शूट करत बसले वगैरे वगैरे. तर मी म्हटलं आता कामं चालूच राहणार पण व्हिडिओ शूट पण चालूच राहणार आहे, दोन्ही करायचं एकत्र. त्यांची बडबड चालू होती तरी पण मी त्यांचे शूट केलं. त्यांना खूप हसायला येत होतं. आणि त्याच्यानंतर ना चालू झाली आमची कामं. तर त्यांनीसुद्धा मदत केली. मी जवळजवळ मला वाटतं 30 ते 40% केलं आणि त्याच्यानंतर खाली गेले, कारण खालीसुद्धा भरपूर कामं होती मला. त्याच्यामुळे मग आज रियांशी डॅडी असल्यामुळे रियांशनी आणि रियांशी डॅडींनी केलं. आणि दुसऱ्या दिवशी ना सासूबाईंनीसुद्धा केलं, पण मला काही ते शूट करता आलं नाही. आणि आजच्या दिवशी त्या गावी होत्या आणि दुसऱ्या दिवशी त्या आल्या होत्या, सो त्यांनीसुद्धा हेल्प केली आम्हाला. आणि छानपैकी साडी पूर्ण आथरली सपाट आणि व्यवस्थित ती स्प्रेड केली सगळीकडे. आणि त्याच्यावर ना छोटे छोटे दगडं ठेवली जेणेकरून ते उडणार नाही. खूप जणांचा असा प्रश्न होता की तू आता का चिप्स करतेस किंवा किस वगैरे करतेस. तर ज्यावेळेस चिप्स आणि किस करतात ना, म्हणजे नेमकं मार्चमध्ये करायला घेतात लोक. आणि त्यावेळेस ना गॅसचा म्हणजे आपल्या सिलेंडरचा प्रॉब्लेम झाला होता. आणि आमचा जो सिलेंडर आहे ना तो तर आम्हाला जेमतेम 20 ते 25 दिवसच जातो, जास्त दिवस जात नाही. आणि त्यात जर मी हे सगळं जर काढलं असतं त्यावेळेस आणि संपला असता तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आणि त्यामुळेच ना मी त्यावेळेस काहीच केलं नाही. आणि त्याच्यानंतर लग्न, त्याच्यानंतर इकडे जा तिकडे जा, खूप जास्त गडबड होती. आणि नेमकं आत्ताच मी फ्री झाली आहे, सो मी असं प्लॅन केला की आपण आता करूया. आणि सिलेंडरसुद्धा शिल्लक होता, कारण बऱ्याच वेळा काय असायचं की काही ना काही निमित्ताने मी बाहेरच असायचो आणि तिकडेच जेवण वगैरे व्हायचं, प्रोग्राम बड्डे वगैरे सगळं. त्याच्यामुळे ना बराचसा सिलेंडर हा शिल्लक होता. तर मी म्हटले की चला आता आपण करून घेऊया. आणि छानपैकी हे जे आहे हे वर्षभर टिकतं. त्याच्यामुळे मुलांसाठी ना हे घरच्या घरी केलेलं कधी पण उत्तम. तर किस आणि चिप्स तर माझे झाले होते. कुरड्या मार्चमध्येच मी केल्या होत्या. आणि तर मला असं वाटत होतं गॅस वगैरे संपेल का काय. कुरड्याने जास्त गॅस लागतो, पण अजिबात गॅस लागत नाही कुरड्याने, ते लगच होतात. आणि छानसुद्धा म्हणजे कुरड्या एकदम पांढऱ्या शुभ्र आणि मस्त झाल्या होत्या. आणि तर आता जो प्लॅन होता आमचा तो होता चिप्स आणि किसचा. तर हे सुद्धा असं छानपैकी झालेलं आहे रेडी ऑलमोस्ट. आणि आता गडबड अशी झाली होती की नेमकं पाऊस आला होता ज्यावेळेस मी चिप्स टाकले होते, पण नशीब आमच्याकडच्या ताईंनी ते काढून ठेवले. तर थँक्स टू त्या ताईंना. आणि त्याच्यानंतर ना आता आता हा दुसरा दिवस आहे. काल चिप्स केले होते, आज किस करणार आहे. पण पावसावर आमचं लक्ष होतं, पण नशीब आला नाही पाऊस. खूप जोराचा पाऊस आला होता काल आणि चिप्स म्हणजे जर भिजले असते तर सगळी जी मेहनत आहे ती पाण्यातच जाणार होती. पण लकीली त्या ताईंनी चिप्स काढून ठेवले, त्याच्यामुळे अजिबात कुठेही चिप्स वाया गेले नाही. थोडेफार ओले होते ते मी घरी येऊन पुन्हा सुकवले आणि छानपैकी चिप्ससुद्धा रेडी झाले. तर कोणत्यातरी एका ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेल चिप्स आणि किस कसे झाले आहेत वगैरे. आणि खायलासुद्धा कसे आहे, टेस्टी आहेत का काय वगैरे, हे पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला ते जरूर दाखवेन.
तर मिस्टरांना मी आधीच म्हटलं होतं तुम्हाला पण खायचं आहे ना, आणि किस त्यांचं खूप जास्त फेवरेट आहे आणि चिप्स जे आहेत ते मुलांचे फेवरेट आहेत. तर त्याने म्हटलं तर तुम्हाला खायचं तर तुम्हीसुद्धा थोडीफार मदत करायलाच पाहिजे. तर त्यांनी बरीच मदत केली, थोडीफार नाही केली म्हणजे बऱ्याच ज्या गोष्टी असतात बटाटे उकडणे, सोलणे वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मला हेल्प केली आणि आतासुद्धा ते किससुद्धा करायला वर आले आहेत. तर ही मदत असायलाच पाहिजे. मला असं वाटतं प्रत्येक नवऱ्याने ना बायकोला समजून घेतलं पाहिजे आणि छानपैकी अशी मदत करायला पाहिजे. तर आता थोड्या वेळाने मी पुन्हा चक्कर मारायला आले तर असं काही चित्र होतं. ऑलमोस्ट सुकलं होतं आणि इथे सुद्धा केले आहेत बघा, म्हणजे खूप जास्त आम्ही किससुद्धा केला आणि म्हणजे 2 मोठे मोठे डबे भरलेत आणि अजूनसुद्धा करायचं आहे कारण फेवरेट आहे घरामध्ये सगळ्यांचा. आणि तर हे सगळं करण्यासाठी मला किती गोण लागली तर 60 किलोची आम्ही गोण आणली होती आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे बटाट्याची संपूर्ण गोण होती 60 किलोची आणि 30 किलो चिप्स आणि 30 किलो किस असं आम्ही केलं. तर तळल्याच्या नंतर वगैरे कसं दिसणार आहे, काय आहे, टेस्ट कशी असणार आहे, हे सगळं तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. ब्लॉग आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.